आता पाहूयात ओपिनियन पोल मधलं पुढचं राज्य आहे आंध्र प्रदेश। आंध्र प्रदेशमध्ये याही वेळी प्रादेशिक पक्षांचंच वर्चस्व दिसते। ओपिनियन पोल नुसार आंध्र प्रदेशमध्ये तेलुगु देसम पक्ष आणि जनसेना पक्ष यांना मिळून 17 जागा मिळण्याचा अंदाज आहे। वायएसआर काँग्रेसला फक्त 5 तर भाजपला 3 जागा मिळण्याचा अंदाज आहे। आंध्र प्रदेशमध्ये लोकसभेच्या 25 जागा आहेत। दक्षिणेमधलं हे मोठं राज्य मानलं जातं। भाजपला इथे 2019 ला फारसं यश मिळालेलं नव्हतं स्वबळावर। 2024 ला भाजपला 3 जागा आंध्र प्रदेशमध्ये मिळू शकतात। काँग्रेसला 2019 मध्ये कोणतंच यश मिळालं नव्हतं। 2024 मध्ये सुद्धा काँग्रेसला फारशा आशा नाही आहेत या राज्यामध्ये। पण वायएसआरसी पक्षाला 22 जागा मिळाल्या होत्या जगनमोहन रेड्डी यांच्या 2019 मध्ये। तर जेडीएस पक्षाला 5 2019चा निकालाचा विचार करता एनडीएला 64 जागा मिळाल्या होत्या। 2024 मध्ये एनडीएच्या जागा 20 होऊ शकतात। यूपीएला 1 जागा मिळाली होती 2019 मध्ये। इंडिया आघाडीला वायएसआरसी सह 5 जागा मिळू शकतात। आणि तेलंगणामध्ये यावर्षी काँग्रेसला मोठं यश मिळण्याचा अंदाज आहे। ओपिनियन पोल नुसार काँग्रेसच्या पारड्यात 10 जागा जाताना दिसतात। तेलंगणामध्ये भाजपला 4, बीआरएसला 2, काँग्रेसला 10 तर एमआयएमला 1 जागा मिळेल असा अंदाज आहे। सतरा जागा आहेत लोकसभेच्या तेलंगणामध्ये। नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सत्ता बदल झाला होता। 2019 ला बीआरएसला 9 जागा मिळाल्या होत्या। 2024 मध्ये हा आकडा खाली येऊ शकतो। 2च जागा मिळू शकतात। बीआरएसची सत्ता सुद्धा तेलंगणामधून गेलेली आहे, त्याचाही परिणाम असू शकतो। भाजपला 4 जागा मिळाल्या होत्या 2019 ला। 2024 मध्ये भाजप या जागा कायम ठेवू शकतं। काँग्रेसला 3 जागा मिळाल्या होत्या 2019 ला। सध्या काँग्रेसची सत्ता आहे तेलंगणामध्ये। 10 जागा काँग्रेसला मिळू शकतात तर एमआयएमला 1 जागा मिळाली होती तेलंगणामध्ये। 2024 मध्ये सुद्धा एमआयएम ही जागा राखू शकतं। एनडीएच्या 4 जागा आहेत। तो 2019च्या आकडेवारीनुसार 2024 ला एनडीए याच जागा कायम ठेवू शकतं। यूपीएला 3 जागा मिळाल्या होत्या 2019 ला। इंडिया आघाडीच्या जागा वाढू शकतात। 10 जागांपर्यंत इंडिया आघाडी पोहोचू शकते। इतर पक्षांना 10 जागा मिळाल्या होत्या 2019 ला। मोठं यश होतं इतर पक्षांसाठी। यावेळेस मात्र 2024 ला मात्र हा आकडा खाली येऊन 3 पर्यंत थांबू शकतो। अभय देशपांडे राजकीय विश्लेषक आता आपल्या सोबत आहेत। अभय सर, आंध्र प्रदेशमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर राजकीय घडामोडी घडतात। विशेषतः जगनमोहन रेड्डी यांची भूमिका यावरून सुद्धा लोकसभेच्या निवडणुकांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता। निश्चितपणे आता तेलुगु देसम भाजपा बरोबर पुन्हा एकदा आलेल्या आहे आघाडीमध्ये। आणि तिकडची जनसेना पार्टी सुद्धा ज्यांनी की मागच्या निवडणुकीमध्ये जवळपास 6-6.5% मतं घेतली होती, हाही पक्ष त्यांच्या सोबत आलेला आहे। त्याच्यामुळे निश्चितपणे आंध्र प्रदेशमध्ये त्यांना फायदा होईल। जगनमोहन यांनी मागच्या म्हणजे 2 टर्म मध्ये विशेषतः तिथे मोठ्या प्रमाणात यश मिळवलं होतं। त्यांची पदयात्रा खूप गाजली त्या काळात। त्यांनी पक्षाची पूर्ण बांधणी केली स्वतःच्या आणि त्यांनी मोठं यश मिळवलं होतं। पण आता कुठे ना कुठे त्याची ओटी लागलेली दिसते आणि त्याचा परिणाम आता तेलुगु देसम यांच्याबरोबर आलेला आणि त्याचा निश्चितपणे फायदा भाजपाला तिथे होऊ शकेल। कारण भाजपाला काही तिथे स्वबळावर काही करता आलेलं नव्हतं, ज्याप्रमाणे त्यांनी तेलंगणामध्ये स्वबळावर काही शिरकाव केला होता। कर्नाटक नंतर दुसरं मोठं राज्य होतं तेलंगणा, तिथे भाजपाने बऱ्यापैकी यश मिळवलं होतं। पण तसा शिरकाव त्यांना इथे आंध्र प्रदेशात त्या मानाने करता आला नव्हता। पण तेलंगणामध्ये निश्चितपणे काँग्रेसचं जे रिव्हायवल झालेलं आहे त्याचा मोठा फायदा त्यांना होईल। म्हणजे काँग्रेसचं रिव्हायवल एकीकडे आहे आणि दुसरीकडे टीआरएस किंवा आताचं बीआरएस यांची जी पिछेहाट झालेली आहे त्याचा मोठा तो जो पॉलिटिकल व्हॅक्यूम आहे तो पूर्ण काँग्रेसने रेवंत रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली तिथे भरून काढलेला आहे। त्याचा निश्चितपणे तिथे फायदा होईल। परंतु एक निश्चित आहे की बीआरएसचं जरी पिछेहाट झाली असली तरी मागच्या आताच्या झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने तिथे बऱ्यापैकी मतं मिळवलेली आहेत। म्हणजे त्यांची विधानसभेत 1च जागा होती, त्याच्यावर ते 8 जागांवर गेलेले। तरी पण त्यांना ती 2019 ची जी मतांची टक्केवारी होती जिथे त्यांचे 4 खासदार निवडून आले होते ती मात्र आता राखता आलेली नाही। त्याच्यामुळे काँग्रेसला इथे मोठं यश मिळेल असं दिसतंय आणि साधारणतः ओपिनियन पोल पण त्याच दिशेने जाणारे आहेत।
तर पण आंध्र प्रदेशचं एक वैशिष्ट्य आहे की एकेकाळी काँग्रेसला मोठं यश मिळवून देणारं हे राज्य होतं, मात्र जगनमोहन रेड्डी यांचा उदय या राज्यामध्ये झाला. त्यांनी स्वतःचा पक्ष स्थापन केला, तो पक्ष वाढवला, रुजवला, सत्ता मिळवून आणली. त्यानंतर जी ओहोटी लागली ती काँग्रेसला पुन्हा एकदा भरून काढता आलेली नाहीये. त्यावेळेस काँग्रेसकडे म्हणजे काँग्रेसचं रिवायवल झालं, म्हणजे एन.टी. रामाराव यांच्या नंतर तो तेलुगू देसमचं पूर्ण एक आंध्र प्रदेश त्यावेळेस एकत्र आलं आंध्र प्रदेशमध्ये. त्यांनी जो वर्चस्व निर्माण केला. नंतरच्या काळात म्हणजे वाजपेयींच्या एनडीए मध्ये तेव्हा मग तेलुगू देसम हा भाग होता. तेलुगू देसमचा त्यावेळेस म्हणजे जे आपण 99ला विधानसभेची निवडणूक जर एकत्र घेतली तर फायदा होईल लोकसभेबरोबर असा दृष्टिकोनातून आपण गेलो होतो. निवडणुकीला सामोरे फायदा नाही झाला. त्याचप्रमाणे इकडे जसा सेना भाजपचा फायदा झाला नाही तसाच तेलुगू देसमचा पण फायदा 2004ला झाला नाही आणि त्यांची पिछाड होईल. आणि त्या काळात वायएसआर सारखं एक मोठं नेतृत्व काँग्रेसने तिथे उभं केलं आणि त्या नेतृत्व म्हणजे तो मोठा विजय जो होता तो काँग्रेसच्या शीर्षस्थ नेत्यांपेक्षा तो वायएसआरनी उभी बांधणी जी केली होती ती बांधणी होती. परंतु त्यांच्या निधनानंतर मात्र ती पोकळी भरून काढण्या एवढा टॉवरिंग नेता त्यांच्याकडे नव्हता आणि त्यामुळे काँग्रेसची तिकडे आंध्र प्रदेशमध्ये वाताहत झालेली दिसते. तेलंगणामध्ये मात्र आता निश्चितपणे एक नवे नेतृत्व त्यांच्याकडे उभं राहिलंय. पुढच्या काळामध्ये आता ज्या जगनमोहन यांच्या बहिणच काँग्रेसकडे जातात तर त्याचा किती फायदा होतो वगैरे आणि तो नेतृत्व उभं या निवडणुकीमध्ये फार मोठं यश नाही मिळालं तर त्या दिशेने काही पावलं पडतायत का काँग्रेसची, मला वाटतं ती या निवडणुकीमध्ये आपल्याला दिसू शकते. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.